तीन-चार निवडणुकीपूर्वी मार्केटमध्ये काही लोक फिरत असतात. आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो, तुम्हाला तिथं वोटिंग वाढून देतो आणि ते काही करतात आणि तुम्ही असं असं करा, तुम्ही एवढे जर खर्च करायला तयार असाल तर आम्ही तुम्हाला निवडून आणून दाखवतो. ही सगळी बकवास आहे. ही सगळी लोकांना फसवण्याचं हे आहे. तो निवडणुकीला उभा राहिलेला माणूस इतका त्यावेळेस असा चिंतेत असतो की कसा निवडून येऊ आणि कधी कधी काही लोक ह्या गोष्टीला बळी पडतात. ही सगळी बकवास आहे. असं कुणी काही करू शकत नाही. शेवटी जनता जनार्दन हे सर्वस्व आहे. जनतेच्या मनामध्ये कुणाला तिथं बसवायचं आहे आणि कुणाला तिथनं बाजूला करायचं आहे हे अनेकदा आपल्या देशामध्ये खूप निवडणुकींच्या मध्ये दाखवून दिलेलं आहे. मागे अनेक वर्ष काँग्रेसचं सरकार होतं. आता 2014 पासून अनेक वर्ष मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे. परंतु वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे बदल त्या बाबतीमध्ये होत आहे. आता मागे 2 वेळेला केजरीवाल निवडून आले, त्यावेळेस निवडणूक आयोग खूप चांगला होता. आता यावेळेस केजरीवालांचा दारुण पराभव झाला की लगेच त्या गोष्टीला दोष. मग त्यावेळेस तर तुम्हाला आठवत असेल पत्रकार मित्रांनो, दिल्लीमध्ये केजरीवालांना न भूतो न भविष्यती सक्सेस मिळालेला होता. म्हणजे काय 10 आकडी पण विरोधक राहिलेला नव्हता. या गोष्टीला काही अर्थ नाही. तरी देखील निवडणूक आयोगाला स्वायत्तता दिलेली. निवडणूक आयोग त्या बाबतीमध्ये स्वतःचे निर्णय घ्यायला मजबूत आहे, खंबीर आहे आणि ते त्याबद्दलचे योग्य ते निर्णय घेतील. कारण कुणी व्यक्ती तिथं बसल्यानंतर त्यांना पारदर्शक निवडणुका व्हाव्यात आणि त्याच्यामध्ये कुठंही त्याला गालबोट लागता कामा नये ही काळजी घ्यायची असते. उलट निवडणूक आयोग जर कुठले अधिकारी बदलले नाही तर ते आदेश देतात आणि त्यावेळेस तुम्हाला मुख्यमंत्र्यांना पण तिथं त्यांचं ऐकावं लागतं. म्हणजे CS ऐकतातच, कारण आचारसंहिता लागू असते. मी अनेक निवडणुकांच्या मध्ये हे बघितलेलं आहे. ते त्यांना जर लक्षात आलं की ही व्यक्ती 3 वर्षापेक्षा जास्त काळ तिथं राहिलेली आहे